खासदार अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत. कोल्हे साहेब, आढळराव पाटील आणि अर्चना पाटील हे दोघं सध्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय दिसत नाही. इव्हन अर्चना पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती तर सिम्बॉल सुद्धा त्यांनी काढला आहे. कसं पाहताय कोल्हे? मला वाटतं ही खरं तर राष्ट्रवादी पक्ष जो आहे अजितदादा पवार यांचा त्याची वास्तविकता आहे. लोकसभेला सगळे आयात उमेदवार जे होते या आयात उमेदवारांना नाकारल्यानंतर यातला कोणताही उमेदवार त्यांच्या व्यासपीठावर नाही. त्यामुळे या पद्धतीनं उमेदवार आयात करून नक्कीच काही फायदा झालेला नाही असंच हे दिसतंय. त्यामुळेच काढलं वाटतं. नाही, काढलंय की नाही मला कल्पना नाही त्या संदर्भात, पण हे उमेदवार नाही त्याचा अर्थ कदाचित ते त्यांना जेल होण्यासारखी ती परिस्थिती नसावी असं त्यांना वाटलं. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. अजितदादांनी असं विधान केलं काही वेळापूर्वी की लाडक्या बहिणींना ही योजना चालू ठेवायची असेल तर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत मतदान कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाणावर करावं लागेल. नाही, मला असं वाटलं होतं की ही योजना महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या हितासाठी आहे, पण अजितदादांच्या या विधानाचा जर आपण अर्थ काढला तर नक्कीच ही योजना लाडक्या बहिणींसाठी असण्यापेक्षा त्या जास्त मतांसाठी आहे हीच गोष्ट समोर येते. आणि हे असं विधान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून होणं हे खरोखर दुर्दैवी आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह नझीर खान, TV9 मराठी, जिंतूर, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.